कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आहोत आणि 13व्या अध्यायाचे चिंतन चालू आहे। भगवान विस्ताराने अज्ञानी व्यक्तीचं लक्षण सांगतायत आणि त्यातील काही लक्षणांचा विचार आपण करून आलेलो आहोत। पुढील लक्षणांचा विचार आपण करणार आहोत। या संबंधामध्ये 1315
या अभंग क्रमांकापासून पुढील विचार आपण आज करत आहोत. नवसुगंधित परागाचे ठाई, भ्रमरीती होई लुब्ध जैसी, तैसी गृहाधिक परिवारी पाही, गुंतो नियाराही माया ज्याची. यांचा अर्थ असा आहे, ज्याचं पूर्ण प्रेम घरामध्ये गुंतलेलं पाहशील, फुलाच्या नूतन गंधाच्या परागात भ्रमरी जशी गुंतून राहते, किंवा साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही, या दोन दृष्टांताप्रमाणे ज्याचं मन स्त्रीच्या चित्तावर स्थानापन्न झालेलं असतं, स्त्रीच्या स्वभावाचा अनुनय करणे, तिची मर्जी सांभाळणे, तिचं धोरण ओळखणे, यावरच ज्याचं मन बसलेलं असतं, तो अज्ञानी आहे. बेडूक पाण्याच्या कुंडात राहिले, चिलटं शेंबडात गुंतले, जनावर चिखलात पूर्ण बुडून फसले, तर ते जसे बाहेर निघत नाहीत, त्याप्रमाणे तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने वा अन्य निमित्ताने जो जिवंतपणी जीवाने, मनाने, प्राणाने घरातून बाहेर कधी निघत नाही आणि मेल्यानंतर त्याच ओसाड व पडीत घरात सर्प होऊन ज्याचं अस्तित्व असतं, तो देखील अज्ञानीत जाणावा. तरुणी जशी आपल्या प्रियोत्तमाच्या गळ्यात मिठी मारते, त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी लहानसं घरपण त्याला मोहाने धरून राहतो, किंवा पुष्पातील मधुरस मिळवण्याच्या उद्देशाने मधुकर जसा कष्ट करतो, त्याप्रमाणे जो कष्ट सोसून त्या घराचं रक्षण करतो. म्हातारपणी कदाचित एकुलतं एक पुत्ररत्न झालंच, तर त्याविषयी जेवढे का प्रेम आईबापांना असतं, तितक्याच मानाने ज्याला घरावर प्रेम व आसक्ती असते आणि स्त्री वाचून सर्वतोपरी जो काहीच चांगलं समजत नाही, किंबहुना एखाद्या मुक्त पुरुषाचं चित्त ब्रह्मनिष्ठ झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार जसे बंद पडतात, त्याप्रमाणे स्त्री देहावर जीवाने काया वाचा मनाने पडून म्हणजे आसक्त राहून मी कोण, माझं कर्तव्य काय, हे काहीच जो जाणत नाही, स्त्रीच्या नादाने झालेलं नुकसान, लोकात झालेल्या अपकीर्तीची लज्जा हे काही पाहत नाही, किंवा लोकांनी केलेली निंदा ऐकत नाही, तिकडे लक्षच देत नाही, आणि स्त्रीने ज्याचे सर्व इंद्रिय एकमुख केलेली आहेत, आपल्याकडे वळवलेली आहेत, जो स्त्रीच्या चित्ताची आराधना करतो, तिच्या मनाप्रमाणे वागतो, गारुड्याचे माकड जसं नाचतं तसं जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, किंबहुना स्त्री सेवेकरता स्वतःला कष्ट देतो, इष्टमित्रांना दुखवतो, मग लोभी जसा त्याप्रमाणे स्त्री करता एक एक कवडी मिळवून संपत्ती वाढवतो, स्त्रीच्या खर्चाला पैसा कमी पडेल म्हणून दान धर्म कमी करतो, गोत्रातील लोकांपासून व कुटुंबियांपासून देखील पैसा चोरून ठेवतो, मग स्त्रीची गार भरतो आणि तिची गार भरण्याकरता थोडेही कमी पडू देत नाही, किंबहुना नित्य पूजा केली जाणाऱ्या कुलदेवतांची कशी तरी काटकसरीने पूजा करतो, गुरुला काहीही न देता केवळ गोड बोलून फसवतो, आई वडिलांना अन्न वस्त्र देण्याविषयी दारिद्र्य दाखवतो, आणि स्त्री करता मात्र अनेक वस्त्रालंकाराची भोगसंपत्ती आणतो, आणि ती स्त्री बाजारात जे जे बघेल आणि जे जे तिला चांगलं वाटेल त्या सर्व वस्तू तिला आणून देतो, किंबहुना प्रेमाविष्ट भक्ताकडून कुलदेवतेची जशी एकाग्र चित्ताने उपासना केली जाते, त्याप्रमाणे जो एकाग्र चित्ताने स्त्रीची उपासना करतो, जगात जे मूल्यवान आहे
आणि सुंदर असेल ते सर्व स्त्रीलाच अर्पण करतो आणि घरातील इतर कुटुंबियांना केवळ देहरक्षणापुरतंच अन्न वस्त्र देतो, कदाचित तेही देत नाही. किंवा हिला कोणी वाकड्या नजरेने पाहिल, हिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर हे युगच जणू बुडेल असं ज्याला वाटतं, किंवा नायटे होतील या भीतीने जसा नागाचा नवस मोडला जात नाही त्याप्रमाणे जो स्त्रीची मर्जी सांभाळतो, ती रागावेल रुसेल याकरता म्हणून ती जसं म्हणेल तसं वागतो, तिच्या प्रसन्नतेचे सर्व संकेत पाळतो. किंबहुना अर्जुना फार काय सांगावं, ज्याचं सर्व धन स्त्रीच असते आणि असंच प्रेम तिच्यापासून झालेल्या आपल्या अपत्याकरताही असतं. आणि आणखी एक विशेष असा की त्या स्त्रीच्या घरी जी काही केरसुणीपासून केयुरापर्यंत, तिने पाळलेल्या मांजरापासून म्हशीपर्यंत किंवा बागेत लावलेल्या निवडुंगापासून गुलाबापर्यंत सर्व स्थावर जंगम संपत्ती ही जीवापेक्षाही जो प्रिय मानतो, असा जो पुरुष आहे तो अज्ञानाचं मूळ आहे आणि अज्ञानास त्याच्या योगानेच बळ आहे असं जाण. म्हणजे सारांश काय, तर तो केवळ अज्ञान आहे. पुढे सांगतात की क्षुब्ध झालेल्या सागरात मोकळी सोडलेली नाव लाटांच्या येण्या जाण्याच्या धक्क्याने जशी झोके खाते, त्याप्रमाणे इष्टवस्तूची प्राप्ती झाली असता जो त्या सुखाने चढून जातो, त्याप्रमाणे अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता जो लागलीच खाली घसरतो. याप्रमाणे ज्याच्या चित्तामध्ये सुखदुःखाच्या वैषम्य आणि विषाद हर्षाचा खळगा आहे, हे महामते अर्जुना, तो आपल्या डोक्यावर अज्ञान वाहतो आणि त्या अज्ञानाची माझ्या ठिकाणी असलेली जी काही भक्ती आहे, तो भक्ती करतो. पण ज्याची इच्छा माझ्या प्राप्तीकरता नसून माझ्या भक्तीच्या द्वारा सांसारिक फळ प्राप्त करून घेण्याकरता तो माझी भक्ती करतो. उदाहरणार्थ, एखाद्या बहुरूप्याने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने वैराग्याने नटावं, वैराग्याचं सोंग घ्यावं, हे जसं त्याप्रमाणे त्याने फळाकरता भक्तीचं सोंग घेतलेलं असतं. म्हणजे असा जो आहे तो भक्ती करतोच, परंतु भक्ती कशासाठी करतो, तर भगवंताकडनं आपल्या संसाराला काही उपयुक्त अशी साधनं मिळावीत याकरता म्हणून भक्ती करतो. सामान्य जीव आणि भक्त यांच्यामधील हेच अंतर आपल्याला सांगता येईल. देव प्राप्ती करता म्हणून भक्त संसार स्वीकारतात आणि सामान्य जे आहेत हे संसार प्राप्त व्हावा याकरता म्हणून देवाला स्वीकारतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणची सेवा साधावया, असं तुकोबराय बोलतात की जर तुझी चरण सेवा जर मला साध्य होणार असेल तर मी संसार स्वीकारायला तयार आहे. म्हणजे देवाकरता संसार स्वीकारणारे भक्त आणि संसाराकरता देव स्वीकारणारे, देवाकडे जाणारे, हे सामान्य आहेत. म्हणून तैसी फलाकांक्षा ठेवूनी उत्कट नटे माझा भक्त होईनीच. याला आता उदाहरण देत आहेत. जारिणी स्त्री जाराकडे जाण्याकरता पतीच्या मनात शिरून वरवर पतीची सेवा करून त्या योगाने पतीच्या मनात आपल्याविषयी अनुकूल भावना निर्माण करून जसे सर्व व्यवहार करते, त्याप्रमाणे मला भजनाची पायरी म्हणजे साधना करून आणि त्या पायरीवर उभा राहून जो आपल्या दृष्टीत मला न घालता विषयाला घालतो आणि म्हणजे जो भक्ती तर करतो पण भक्तीने देव प्राप्त व्हावा ही अपेक्षा न ठेवता विषय प्राप्त व्हावेत ही अपेक्षा ठेवतो आणि त्याबरोबर भक्ती केल्याबरोबर नवस करून मागितलेले विषय ताबडतोब प्राप्त झाले नाही तर तो म्हणतो की देव आणि त्याची भक्ती सर्वच थोतांड आहे आणि असं म्हणून भक्ती करण्याचं सोडूनही देतो. मग इष्टभोग न पावता जाण नास्तिक बनवणं सांडी भक्ती. आणि कदाचित भक्ती केलीच तरी ती व्यभिचारी असते. ज्याप्रमाणे दुसऱ्याचं शेत बटाईने करणारा कुणबी
प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शेताची मशागत करतो, त्याप्रमाणे वेगवेगळे देव मांडतो हा. आणि पहिल्या कुल परंपरागत देवासारखंच त्या दुसऱ्या देवालाही श्रद्धापूर्वक उपचार समर्पण करतो. म्हणजे याचे देव सारखे बदलत राहतात. मग त्या गुरुच्या संप्रदायाला जाऊन भिडतो की ज्या गुरुजवळ रिद्धी-सिद्धींचं ऐश्वर्य दिसेल आणि तसं दिसलं तरच त्याचा मंत्र घेतो, इतरांचा घेत नाही. म्हणजे जिथे चमत्कार दिसेल तिथे हा नमस्कार करतो. ज्या ठिकाणी ऐश्वर्य दिसेल त्या ठिकाणी त्यांचा हा शिष्य होण्याचा प्रयत्न करतो. मग पाषाण पूजुनी देवनिया भार होय जो निष्ठुर भूत मात्री देवी धनंजया जयाची ठाई भाव भक्ती नाही एकनिष्ठ. जो प्राण्याविषयी अतिनिष्ठुर होतो, मनुष्याला व पशुपक्ष्यांना पाणी देखील पाजणार नाही, पण कोणत्याही दगडाला देव मानण्यावर ज्याचा फार भर असतो आणि व त्याला वाटेल ते उपचार समर्पण करतो, तसंच ज्याच्या भक्तीमध्ये एकसारखं स्थैर्य नसतं, म्हणजे एकनिष्ठ भक्ती नसती, मग तो काय करतो, माझी मूर्ती निर्माण करतो आणि ती घराच्या कोपऱ्यात बसवतो आणि आपण कुठल्या तरी देवाच्या देवीच्या यात्रेला जातो. म्हणजे घरामध्ये मूर्ती बनवायची, ती कुठेतरी ठेवायची आणि स्वतः मात्र तीर्थयात्रा करण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी जायचं. घरामध्ये माझी नित्य पूजा करतो, लग्न कार्यात कुलदेवतेची पूजा करतो आणि पर्वाविषयी तिसऱ्याच देवतेची पूजा करतो. म्हणजे घरात रोज एका देवाची पूजा, लग्न कार्यात कुलदेवीची पूजा आणि पर्व विषयाला वेगळ्याच देवतांची पूजा. मग घरात माझं अधिष्ठान, माझ्या मूर्तीची स्थापना, मुख्य कुलाधार देव म्हणून मला मानलं जातं, पण व्रत मात्र दुसऱ्याच देवाची करतो आणि श्राद्धाच्या दिवशी पितरांचा भक्त होतो. किंबहुना त्याची स्थिती कशी आहे, एकादशीच्या दिवशी जेवढं महत्त्व तो भगवान महाविष्णूंना देतो तितकंच महत्त्व नागपंचमीच्या दिवशी नागाला देतो. कृष्ण पक्षातील तृतीयेच्या दिवशी चंद्रोदय काळात थोडी चतुर्थी असल्याचं पाहतो आणि इतक्या अल्प काळात तो हरिभक्त जो आहे तो एकदम गणेशाचाच भक्त होतो. चतुर्दशीच्या दिवशी म्हणतो, आई भवानी मी तुझाच भूत्या आहे. अशा पद्धतीने त्याचे रोज देव बदलत जातात. नित्य नैमित्तिक कर्म सोडून देतो आणि आश्विन शुक्ल पक्षात देवीचे घट बसवतो. मग शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत सप्तशतीचे पाठ, पूजा, हवन इत्यादी अनुष्ठानाला बसतो. रविवारी भैरवाच्या कुटुंबात भरीत रोडग्याचा नैवेद्य वाढतो. नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो. असा जो भक्त एकटाच पण अनेक देवांची थोडी थोडी उपासना करून सर्वांची मन तो प्रसन्न करतो आणि असा तो अखंड भक्ती करतो. एक क्षणभर देखील रिकामा नसतो. पण त्याची भक्ती कशी आहे तर गावाच्या वेशीत बसणारी वेश्या जशी अनेक पुरुषांमुळे अखंड सौभाग्यवती असते, त्याप्रमाणे याची भक्ती ही एकनिष्ठ नसते. हा भक्तच, परंतु नित्य परिवर्तनशील अशी त्याची भक्ती असते. आणि याप्रमाणे जो भक्त कोणत्याही देवाकडे स्वैर धावत असलेला पाहशील, अर्जुना तो अज्ञानाचा प्रत्यक्ष अवतार आहे असं जाण. म्हणून आपण पाहून आलेलो आहोत, अनन्य भक्ताला विशेष महत्त्व दिलेलं आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं आपण भगवंताचं प्रतिज्ञावाक्य ऐकून आलेलो आहोत, पाहून आलेलो आहोत. संतांनी या अनन्यतेवर जोर दिलेला आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, किंवा तेने अवघे झाले काम. आम्ही अंतःकरणामध्ये एकच रखुमाईचा पती धारण केलेला आहे.
एक गावे आम्ही विठोबाचे नाव, अनेकांचे काम नाही येथे. एक विठोबाचं नाम आम्ही ग्रहण करावं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकाला महत्त्व आहे, एकनिष्ठतेला महत्त्व आहे. अशी एकनिष्ठता ज्याच्या ठिकाणी असेल तो ज्ञानी, आणि एकनिष्ठता ज्याच्या ठाई नसेल तो अज्ञानी, असा एक काटेकोर विभाग जो आहे तो आपल्याला माऊलींनी व्यक्त केलेला आहे. पुढे सांगतात, तपोवने तीर्थे किंवा नदी तट निर्मळ एकांत देखून या, जयाचे गा मन जातसे विटून, तोही तोची जाण पंडुसुता. म्हणजे पवित्र एकांत स्थान, ऋषी मुनींची तपोवन, गंगादी तीर्थांची तीरे पाहून इथे करमणूक कशी होणार असं म्हणून जो त्यांना विटतो, तो देखील व्यभिचारी भक्ती करणाऱ्या अज्ञान्यासारखाच अज्ञानी आहे. ज्याला समाजात सुख वाटतं, लोकांच्या गर्दीचं कौतुक वाटतं आणि लौकिक गोष्टीचं रसाळ वर्णन करणं ज्याला आवडतं, तोही तसाच अज्ञानी असतो. आणि आत्म्याचं ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष ज्ञान जिच्यामुळे होतं, अशी जी अध्यात्म विद्या आहे ती ऐकून जो हा आभासिक विद्वान मनात तिरस्कार बाळगतो किंवा जो उपनिषदांच्या अध्ययनाला प्रवृत्त होत नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, अध्यात्म ज्ञानामध्ये ज्याचं मन रमत नाही, किंवा आत्मविचार म्हणून काही एक आहे आणि हा आत्मविचार मनुष्याला हितकारक आहे, या निश्चयाची भिंत पाडून ज्याची बुद्धी ओढाळ झालेली आहे, जे कोणत्याही निष्फळ शास्त्राकडे व परिणामी दुःख देणाऱ्या अनात्म विषयाकडे प्रवृत्त झालेली आहे, जो चयनांत श्रौत याज्ञिक जाणतो, 18 पुराण हे तोंड पाठ आहेत, ज्योतिषशास्त्रात तर इतका प्रवीण आहे की तो जे भविष्य सांगेल तसंच घडतं, जो वास्तुकलेत अतिकुशल आहे, पाककलेत प्रवीण आहे, अथर्वण वेदात सांगितलेले शेन यागादी विधी ज्याच्या हातात आहेत, कामशास्त्रात ज्याला काही जाणायचं राहिलं नाही, महाभारताचं तर अध्ययन झालेलंच आहे, मंत्र तंत्र प्रतिपादक आगम हे ज्याने स्वाधीन केलेले आहेत, ज्याला मंत्रतंत्राच्या अनुष्ठानाने फळसिद्धीचे अनुभव देखील प्राप्त झालेले आहेत, राजनीती, अर्थनीती, दंडनीती, समाजनीती इत्यादी सर्व नीतिशास्त्र जो जाणतो, आयुर्वेदही जाणतो, काव्यांचा आणि नाटकांचा रसास्वाद घेण्यात, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिकवण्यात किंवा ती रचना करण्यात ज्याच्यासारखा दुसरा रसिकच नाही किंवा पंडित नाही, किंवा अनेक स्मृतींमध्ये काही विधानांचे प्रतिपादन करण्यामध्ये मतभेद असला तरी तो देश काळ अधिकार भेदाने असून वेद प्रतिपादित धर्म सांगण्यात सर्वांचा समन्वय आहे, अशी स्मृतीची चर्चा करण्यामध्ये जो निष्णात आहे, गारुडी विद्येचे मर्म जो जाणतो, वैदिक निघंटू शब्दकोश हा तर त्याच्या बुद्धीची जणू काही चाकरी करतो, व्याकरणात जो व्युत्पन्न आहे, न्यायशास्त्रात तर्कात जो प्रगाढ पंडित आहे, परंतु अध्यात्म ज्ञानामध्ये मात्र जो खरा जन्मांध आहे, किंवा त्या एका अध्यात्मशास्त्रा वाचून इतर सर्व शास्त्रात सिद्धांत निर्माण करण्याविषयी जणू काही तो ब्रह्मदेवच आहे, परंतु असा जरी असेल तरी माऊली म्हणतात त्याच्या त्या ज्ञानाला आग लागो. ज्याप्रमाणे ज्याला आई वडील बघत नाहीत अशा त्या मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाला आग लागो, त्याप्रमाणे याच्या त्या अध्यात्मशास्त्रा वाचून असलेल्या सर्व ज्ञानाला आग लागो. मोराच्या अंगावर सर्व पिस डोळ्यांसारखी दिसतात, परंतु त्या सर्वांना एक दृष्टी तेवढी नसते, तसं ते शास्त्रज्ञान असतं. मोराच्या पिसावरील डोळे जर आपण पाहिले तर आपल्या डोळ्यापेक्षाही सुंदर दिसण्याकरता, परंतु त्यांना दृष्टी नाही, हे मोठं वैगुण्य आहे की नाही.
त्याप्रमाणे हा शास्त्रज्ञानी आहे, परंतु अध्यात्म ज्ञाना वाचून ते व्यर्थ आहे. तैसे शास्त्र ज्ञान तयाचे ते जाण, अध्यात्म ज्ञानाविन आंधळेगा. किंबहुना पुढे सांगतात, मरणासन्न मनुष्याचे प्राण वाचवण्याकरता अगदी परमाणू एवढंच संजीवनी वनस्पतीचं मूळ मिळालं तरी ते पुष्कळ झालं, परंतु इतर गाडाभर वनस्पतीचा काय उपयोग आहे? काय नाही. आयुष्या वाचून सर्व सामुद्रिक चिन्ह चांगली असणं, डोक्या वाचून धडास अलंकार घालणं किंवा वधूवरांशिवाय सवाद्य वरात काढणं ही जशी शुद्ध विटंबना आहे, ज्या धडाला वरती मस्तकच नाही अशा धडाला अलंकार घालणं, जो मृत झालेला आहे त्याचे सर्व सामुद्रिक चिन्ह चांगले असणं किंवा वधूवरांशिवाय वरात काढणं हे जशी शुद्ध विटंबना आहे, त्याप्रमाणे एकट्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्र हे देहात्मवादी, भोगवादी, जडवादी, जगत सत्यवादी आणि भेदवादी असल्यामुळे अप्रमाण आहेत. तैसी अप्रमाण सर्व शास्त्रे जाण, एक आत्मज्ञान नाही जरी. आणि म्हणून हे अर्जुना असं पहा की ज्यांना अध्यात्मशास्त्र व इतर शास्त्र यांच्यामध्ये सफळ कोणतं आणि निष्फळ कोणतं असा विवेक नसतो, असे जे शास्त्र मूढ आहेत त्यांना देहादी आणि आत्मा यांचा नित्य विचार करण्याविषयी निष्ठा नसते. त्यांना शरीर जे प्राप्त झालं ते जणू अज्ञानरूपी बीजच वाढलं आहे आणि त्यांची विद्वत्ता ती जणू अविद्यारूपी वेलच उंच गेलेली आहे. मग तो जे जे बोलल ती बोलणी जणू अज्ञानाची उगवलेली फुलं आहेत आणि त्याचं जे पुण्य ते देखील अज्ञानाचं फळच मानावं. आणि अध्यात्म ज्ञानाला ज्याने कधीच मानलं नाही त्याने ज्ञेय परमात्म्याला जाणलंच नाही हे उघड बोलून दाखवावं असं आहे काय? नाही. म्हणून जो समुद्राच्या अलीकडच्या काठापर्यंत न येताच समुद्राला घाबरून माघारी पळून जातो, त्याला पलीकडच्या बेटावरील वार्ता समजणं हे कधीतरी शक्य आहे काय? नाही आहे. किंवा दारातच ज्या चोराचं शिर कापून गारीत पुरून टाकलं आहे त्याला मधल्या घरात ठेवलेलं धन दिसू शकेल का? दिसणारच नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे अर्जुना, ज्याला अध्यात्म ज्ञानाचीच ओळख नाही किंवा ज्याला देहातिरिक्त आत्मा आहे असं परोक्ष ज्ञान सुद्धा नाही, त्याला तत्वज्ञानाचा अर्थ असलेला जो परमात्मा तोच देहातील आत्मा आहे असा अपरोक्ष होण्यास विषय होईल, अपरोक्ष ज्ञान होण्यास विषय होईल काय? होऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून तो अज्ञानी जो आहे तो ज्ञानाचं तत्व जाणत नाही. आणि हे तुला आता लहान मुलास अंक लिहून गणित शिकवतात किंवा मुळाक्षर लिहून स्वरवर्ण शिकवतात तसं विशेष करून सांगावं लागणार नाही. म्हणजे आता तुला हे अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. किंबहुना जेव्हा गर्भवतीला जेवायला वाढलं त्याच वेळेला तिच्या पोटातील मूल तृप्त झालेलं असतं. त्या पोटातील मुलाला, गर्भातील मुलाला वेगळं वाढायला नको, त्याप्रमाणे मागचे अमानित्व, अदंभित्व इत्यादी पदांचं व्याख्यान जे केलंय त्यातच मानित्व, दंभित्व या पदांचंही प्रतियोगी स्वरूपाने व्याख्यान केल्यासारखंच आहे. म्हणजे जो अमानी आहे तो ज्ञानी, तर याच्या विरुद्ध लगेच मानायचं आहे जो मानी आहे तो अज्ञानी आहे. जो अदंभी आहे तो ज्ञानी, तर जो दंभी आहे तो अज्ञानी. जो अहिंसक आहे तो ज्ञानी, तर जो हिंसायुक्त आहे तो ज्ञानी. असं विरुद्ध लगेच प्रतियोगी व्याख्यान त्याच्यामध्येच गृहीत धरल्या आलंय असं गृहीत धरायचंय. म्हणून अमानित्वादी पदांच्या या व्याख्याना वाचून वेगळं स्वतंत्र असं मानित्व, दंभित्व या पदांचं व्याख्यान करणं हे संगतशीर होणार नाही. कारण जेवणाला निमंत्रण दिलेला आंधळा आपल्याबरोबर दुसऱ्याला घेऊनच येत असतो.
म्हणजे एक आलं की दुसरं आलंच की नाही. नाण्याची एकच बाजू मला द्या असं म्हटलं तर चालेल काय? दोन्ही बाजू येतातच. त्याप्रमाणे मग अशा या अंतरंग विचाराने पहिले ज्ञानाचे लक्षण सांगितले. मग त्याच्यामध्ये प्रथम अमानित्व हे ज्याच्या सुरुवातीला आहे अशा त्या पदार्थापासून तत्वज्ञानार्थ दर्शनम या पदापर्यंत जे पद आहेत त्यांच्या अर्थाचं या ठिकाणी आम्ही व्याख्यान केलेलं आहे. 18 प्रकारे ते लक्षण सांगितलेलं आहे. आणि नंतर त्याच्या उलट जे अज्ञान आहे त्याचे पण लक्षणं सांगितलेले आहेत. म्हणून ज्ञान प्रतिपादक असलेले जे अमानित्वादी जे 18 पद आहेत ते उलट केले की अज्ञान या आकाराला ते सहजच प्राप्त होतात. म्हणजे अमानित्वादी ज्ञान प्रतिपादक पद जे आहे ते उलटे केले की तेच अज्ञान प्रतिपादक होतात. आणि म्हणूनच मी या पद्धतीने अज्ञान प्रतिपादक पदांचा विस्तार केलेला आहे. भगवान म्हणतात एरवी दुधात पाणी मिसळून उगीच फार काय करावं. म्हणून महाराज तशी माझी उगीच बडबड नाही, तर मी पदांची अर्थ मर्यादा सोडली नाही, परंतु अज्ञानम यदतोन्यथा या मूळ श्लोकात भगवंतांनी संक्षेपाने जो अर्थ ध्वनित केला होता त्या अर्थाचा विस्तार करण्याकरता मी निमित्त झालो. म्हणजे भगवंतांनी काय केलं, पहिले अमानित्व अदंभित्व वगैरे हे सगळं सांगून जे आहे ते ज्ञान म्हणजे काय आहे ते सांगितलं. आणि नंतर पुढे यदतोन्यथा असं सांगितलं की याच्यापेक्षा जे विपरीत आहे, वेगळं जे आहे, म्हणजे याच्या उलट जे आहे, विपरीत जे आहे ते मात्र अज्ञान आहे. एवढं सांगून भगवान थांबले. परंतु ते व्यवस्थित कळावं याच्याकरता म्हणून मी या अज्ञानाचा विस्तार केला. तो विस्तार करण्याकरता मी निमित्त झालो एवढंच. म्हणून मी वस्तुतः ग्रंथाच्या व्यतिरिक्त वेगळं पाल्हाळ लावलंय असं मात्र नाही आहे. म्हणून तेव्हा श्रोते म्हणाले की हे ज्ञानदेवा थांब, अधिक काही बोलू नकोस, कारण एवढा मोठा परिहार देण्याकरता जागा कुठे आहे. अरे रसात्मक काव्य निर्मितीच्या द्वारा कवींचं पोषण करणाऱ्या ज्ञानदेवा अज्ञान रक्षणांचा विस्तार झाला, हा एक मोठा अपराध घडला असं समजून व्यर्थ घाबरू नकोस. अरे हा अपराध नाहीये. तुला भगवंतांनी सांगितलं आहे ना की आम्ही जो अभिप्राय गीतारूपी गुहेत झाकून ठेवलाय तो तू प्रगट कर. मग ते देवाचं मनोगत तू स्पष्टपणे दाखवत आहेस. आणि हेही तुझं महत्त्व सांगताना तुझं चित्त त्या भाराने दडपून जाईल. म्हणजे माऊलींना असं वाटतंय की आपण अज्ञानाच्या लक्षणांचा जो एवढा विस्तार केला हा कदाचित ग्रंथाला सोडून आहे काय, तर नाही. श्रोते सांगतात की अरे देवानेच तुला सांगितलं होतं की जो गूढ अर्थ आम्ही या गीतारूपी गुहेमध्ये व्यक्त केलेला आहे तो तू प्रगट करून दाखवावा, तेच तू करत आहेस. आणि म्हणून हे तू चांगलंच केलं आहेस. पण असं तुझं महत्त्व सांगायला लागलो तर त्याने देखील तुझं चित्त भाराने दडपून जाईल. म्हणून हे असू दे. परंतु आता एवढी गोष्ट खरी की तुझ्या या व्याख्यानामुळे आम्ही एकदम संतुष्ट झालो आहोत. कारण तुझ्यामुळे आम्ही ज्ञानरूपी नौकेने श्रवण सुखाला प्राप्त झालो आहोत. आणि आता यानंतर त्या श्री हरिकृष्णाने जो काही अर्जुनाला उपदेश केला आहे त्याचा अर्थ लवकर सांग. आणि याप्रमाणे संतांचे हे वाक्य पडताची काणी म्हणे उल्हासोनी ज्ञानदेवे, अहो श्रोते जन ऐका सावधान देव तो श्रीकृष्ण काय बोले. म्हणजे संतांनी अशी आज्ञा करण्याबरोबर निवृत्तीदास असलेले ज्ञानदेव म्हणाले की महाराज ऐका तर देव अर्जुनास काय बोलले आहे. भगवान म्हणाले अर्जुना तू हा जो लक्षण समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असं समजावं. आणि या अज्ञान भागाला पाठ देऊन म्हणजे त्याचा त्याग करून तू ज्ञानाविषयी चांगला दृढ आणि संशय विपर्यास रहित हो. आणि मग त्या शुद्ध झालेल्या ज्ञानाने ज्ञेयाचे विशेष स्वरूप मनाने कळेल. म्हणून भगवंताने ज्ञेय शब्द उच्चारताच ते ज्ञेय कसे आहे हे जाणण्याकरता अर्जुनाने इच्छा व्यक्त केली.
आणि तेव्हा तो सर्वज्ञांचा राजा असलेला श्रीकृष्ण त्या अर्जुनाच्या मनातील अभिप्राय जाणून म्हणाला, ज्ञेय शब्दाचा अभिप्राय कोणता आहे ते आता सांगतो, ऐक. म्हणजे आतापर्यंत ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानी आणि अज्ञानी यांचं लक्षण झालं, आणि आता ज्ञेय काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून पुढे सांगतात, ज्ञेयम यत् तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत्तान्न सदुच्यते. म्हणजे अर्जुना, जे ज्ञेय आहे म्हणजे जे जाणलं असता मनुष्य अमृत भावाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो, जे आहे या रूपाने आणि नाही या रूपाने प्रमाणाला विषय होत नाही. आणि असं असल्यामुळे ज्याला सतही म्हणता येत नाही असतही म्हणता येत नाही, असं जे अनादि परब्रह्म म्हटलं जातं ते तुला सांगतो. जाणून घेण्यासारखं काय आहे तर ते ब्रह्म जाणून घेण्यासारखं आहे. म्हणून ते ब्रह्म मी तुला सांगणार. असं म्हणून वेदांतामध्ये असं चिंतन आलेलं आहे, जिज्ञास्यम ब्रह्म केवलम. जाणून घेण्यासारखं काय आहे तर ब्रह्मच हेच जाणून घेण्यासारखं आहे. आणि ते याकरता जाणून घेण्यासारखं आहे की ते जाणून घेतलं असता अन्य काहीही जाणण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. म्हणून उपनिषदांनी असा उद्घोष केलेला आहे, एकेन मृत्पिंडेन विज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवती. ज्याप्रमाणे माती जाणली की मातीपासून निर्माण झालेले सर्व विकार हे जाणल्यासारखे होतात, त्याप्रमाणे एक परमात्म्याला जाणलं की सर्व जगतच जाणल्यासारखं होतं. कारण की सर्व जगत हे त्या परमात्म्यावरतील असलेलं अध्यस्तच आहे, त्यावर भासलेला आकार आहे. असो, म्हणून आता यावर जे स्वामीजी व्याख्यान करतात ते ऐका. एवढ्याची साठी ब्रह्मा लागे पार्था, बोलती सर्वथा ज्ञेय ऐसे, की जे ज्ञानाविन कोणेही उपाये, साच हाता नये कदा काळी. अर्जुना, त्या ब्रह्मवस्तूला ज्ञेय असं जे म्हणायचं ते का म्हणायचं तर ज्ञाना वाचून ते कोणत्याही उपायाने कळत नाही, म्हणून ते ज्ञेय आहे. जर ते ज्ञाना वाचून अनुभवा वाचून दृष्टीने दिसण्यासारखं असतं तर ते दृश्य झालं असतं, श्रवण करण्यासारखं झालं असतं तर श्राव्य झालं असतं. परंतु ते अनुभवा वाचून कळत नाही, म्हणून ते ज्ञेय असं आहे. आणि ते ज्ञेय असं आहे की जे ज्ञेय जाणल्यानंतर जिथे काहीच करायचं राहत नाही, त्या ज्ञेयाचं अपरोक्ष ज्ञानच त्या ज्ञात्याला ज्ञेयाच्या स्वरूपापर्यंत आणत असतं. किंबहुना जे जाणल्यामुळेच जीवाला देहादी संसाराचं जे कुंपण, जो परिच्छिन्नपणा आहे ते काढून टाकलं जातं. आणि तो जीव म्हणजे ह्या ज्ञेयाच्या ज्ञानाने या जीवाला देहादी संसाराचं असलेलं कुंपण आहे ते काढून टाकलं जातं. जो परिच्छिन्नपणा आहे, मर्यादितपणा आहे, तो काढून टाकला जातो आणि तो जीव नित्यानंदाच्या पोटात जिरून जातो, अर्थात ऐक्याला प्राप्त होतो. म्हणून ते ज्ञेय असं आहे की ज्याला कोणी कारण नाही आणि जे कोणापासून उत्पन्नही झालेलं नाही आहे, आणि ज्याला परब्रह्म हे सहजच नाव आहे. न तस्य कार्यम करणंच विद्यते, असं जे काही श्रुतीने सांगितलेलं आहे त्याचा हा अनुवाद आहे. किंबहुना पुढे सांगतात, जे ज्ञेय नाही म्हणावं तर विश्वाच्या रूपाने त्याची प्रतीती येते, आणि विश्वच ज्ञेय आहे असं म्हणावं तर ही कार्यरूप माया आहे. म्हणजे विश्व मिथ्या आहे. याविषयी दृष्टांत असा आहे की घटाच्या रूपाने मृत्तिकाच असते, म्हणून घटामध्ये मृत्तिका नाही असं म्हणता येत नाही. कारण मुळात मृत्तिकाच नसती तर घटाची प्रतीती झाली नसती. पण बरं, घट म्हणजे मृत्तिका आहे असं म्हणावं तर तो घट उत्पन्न होण्यापूर्वी नव्हता आणि नाश झाल्यानंतर असणार नाही, मध्येच केवळ विशिष्ट आकाराने भासतो, म्हणून तो मिथ्या आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे अधिष्ठानभूत ज्ञेय ब्रह्म
हेच विश्वाच्या रूपाने प्रतीतीला येतं. पण विश्व म्हणजे ज्ञेय नाही, कारण उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर विश्व हे अभावरूप असतं, म्हणजेच केवळ मध्ये भासतं. म्हणून विश्व हे कसं आहे तर हे मायारूप आहे. नाही म्हणू तरी विश्वाकारे तेच, भरोणी असाच राहिलेचे, परी विश्वची ते ऐसे म्हणू जावे, तरी हे आघावे मायारूप. त्यामुळे सांगतात, पाहे धनंजया रूप वर्ण व्यक्ती, दृश्य द्रष्टा स्थिती नाही जेथे, तेथे कोणी कैसे म्हणावे आहेच, आणि जरी स्वाच नाही म्हणू. असं असलेलं ते जे ज्ञेय आहे ते निर्विशेष असल्यामुळे त्याला शुक्ल पीत इत्यादी रूप नाही, त्याला ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी वर्ण नाही, त्याला देहादिकांसारखा आकार नाही, ते घटपटासारखं दृश्य नाही, ते ज्ञेय जीवासारखा द्रष्टा नाही, आणि त्या ज्ञेयाला जागृती स्वप्न जन्म मरण यातली कोणतीच अवस्था नाही. बरं, ते ज्ञेय वस्तुस्थितीने वंध्या पुत्राप्रमाणे नाहीच असं अभावरूप जर असेल तर महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि हे सर्व विश्व हे कुणाच्या अधिष्ठानावर भासतं, हा प्रश्न निर्माण होतो. कारण कार्याची प्रतीती ही कारणा वाचून जशी नसते, त्याप्रमाणे अध्यस्थाची प्रतीती ही अधिष्ठाना वाचून नसतेच. दोरीच नसेल तर मिथ्या सर्पाची प्रतीती येऊ शकेल काय? नाही. मग त्याप्रमाणे अधिष्ठानभूत ज्ञेया वाचून विश्वाचं स्फुरण कसं होऊ शकेल? ते ज्ञेय वस्तुस्थितीमध्ये जर वंध्या पुत्राप्रमाणे नाही म्हणावं तर हा सर्व विश्वाचा पसारा ज्याच्या ठिकाणी भासतो तो कुठे भासतो असा प्रश्न निर्माण होईल. तो परमात्मा आहे म्हणून त्याच्या ठिकाणीच हा अध्यस्त असलेला जगत प्रपंच भासतो ना. आणि म्हणून त्या ज्ञेयाचं निर्विशेष स्वरूप जर पाहिलं तर आहे आणि नाही हे शब्दही त्या ठिकाणी मुके होतात. त्याला धड आहेही म्हणता येत नाही, नाहीही म्हणता येत नाही. तर आहे नाहीच्या पलीकडे असलेला जो आहे, केवलता ज्याच्या ठिकाणी आहे तो परमात्मा आहे. कारण की आहे हे नाहीच्या सापेक्ष आहे, नाही हे आहेच्या सापेक्ष आहे. पण हे सापेक्षताच ज्या ठिकाणी परिसमाप्त होते असं ते परब्रह्म आहे, असं ते ज्ञेय आहे. आणि म्हणून ज्या ज्ञेयाच्या ठिकाणी जाण्याकरता विचाराची वाट मोडलेली आहे असं ते ज्ञेय आहे. ज्याप्रमाणे उदाहरण देतात, रांजण, मडके, परळ या पदार्थामध्ये पृथ्वीच जशी त्या त्या आकाराने असते, म्हणजे मातीच ज्या त्या त्या आकाराने असते ना, रांजणातही माती, मडक्यातही माती, परळातही माती, त्याप्रमाणे जी ज्ञेय ब्रह्मवस्तू आहे तीच सर्व स्वरूप होऊन सर्वात आहे. तात्पर्य अर्थ काय की वल्लभाचार्य म्हणतात त्याप्रमाणे जगत हे ब्रह्माचा विकारी परिणाम नाही. कारण दुधाचं दही होतं तेव्हा दह्यात दूध अविकारी स्वरूपात नसतं, आणि तसं जर असतं तर पुन्हा दह्याचं दूध झालं असतं. परंतु मृत्तिकेचा घट होतो तेव्हा घटामध्ये मृत्तिका असते, म्हणून घट फुटल्यानंतर घटाची मृत्तिकाच होते. त्याप्रमाणे ब्रह्माचा प्रकृतीद्वारा झालेला परिणाम म्हणजेच विश्व आहे. असं म्हटलं तर विश्वोत्पत्तीपूर्वी जसं ब्रह्म अविकारी आहे तसं ते विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर आणि विश्वाच्या स्थिती काळात आणि विश्वाच्या नाशानंतरही तसंच आहे, हे सिद्ध आहे. म्हणून उत्पत्ती काळात कारण ब्रह्म, कार्य विश्व होतं, नाश काळात कार्य विश्व आणि कारण ब्रह्म होतं. किंवा भ्रमकाळात रज्जू सर्प होते आणि प्रमाकाळात सर्पच रज्जुरूप होतो, हे जसं आहे त्याप्रमाणे ब्रह्माचा विवर्त जग आहे असं म्हटलं
आणि भासण्याच्या काळात अधिष्ठान ब्रह्मच अध्यस्त विश्व होतं आणि बाध काळात अध्यस्त विश्वच अधिष्ठान होतं आणि ब्रह्म होत बाध काळामध्ये अध्यस्त विश्वच हे अधिष्ठान ब्रह्म होतं असं जर म्हटलं तर ते चालणार आहे. म्हणजे सारांश काय तर विश्व हे दूध आणि दह्याप्रमाणे ब्रह्माचा विकारी परिणाम नसून घटमृत्तिकेप्रमाणे ब्रह्मा वाचून जिला सत्ता नाही अशा प्रकृतीद्वारा झालेला परिणाम किंवा रज्जू सर्पाप्रमाणे विवर्त आहे. आता परिणामामध्ये किंवा विवर्तात कारणाची किंवा अधिष्ठानाची व्याप्ती असते. म्हणून माऊली पुढे सांगतात की सर्व होनिया सर्वी असे जे वस्तू सर्व होतात आणि सर्व वस्तूमध्ये जो राहतो. म्हणून माऊलीने इथे काय म्हटलेलं आहे, तैसे सर्व रूपे नटोनिया रहे सर्व ठाई आहे ज्ञेय जे का. ते ज्ञेय सर्व रूपाने नटलेलं आहे आणि सर्वांच्या ठिकाणी ते ज्ञेय एकच आहे असो. पुढे सांगतात सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ते ज्ञेय सर्व बाजूंनी हातपाय असलेला आहे, सर्व बाजूंनी डोळे असलेला आहे, मस्तक असलेला आहे, सर्व बाजूंनी मुख असलेला आहे, सर्व बाजूंनी कान असलेला आहे आणि सर्व विश्वात सर्वांना व्यापून आहे. यावरती जे व्याख्यान केलेलं आहे ते बघा. जिका सर्वादेशी आणि सर्वाकाळी न होता वेगळे तयाहून होय धनंजया स्थूल सूक्ष्मी क्रिया तेची हात जया ज्ञेयाचे गा. म्हणजे देशकालाहून वेगळं न होता सर्व देशात सर्व काळात राहूनच हिरण्यगर्भ आणि विराट, तैजस आणि विश्व यांच्या समष्टी व्यष्टी स्वरूप सूक्ष्म आणि स्थूल या उपाधींच्या द्वारा ज्या क्रिया घडतात त्या क्रिया म्हणजेच ज्याचे हात आहेत. स्थूल आणि अस्थूल, स्थूल सूक्ष्माच्या ठिकाणी ज्या क्रिया होतात ना ते क्रिया म्हणजेच हे ज्ञेयाचे हात आहेत. मग जे ब्रह्म सर्व स्वरूप होऊन सर्व रूपाने सर्व काळ सर्वच क्रिया करतं यामुळे त्याला विश्वबाहू असं म्हटलेलं आहे. म्हणून तया ते विश्वबाहू ऐसे सार्थ नाव असे लोका माझे. बर अर्जुना, ते ब्रह्म सहज व्यापक असल्यामुळे विश्व उत्पन्न झाल्यानंतर विश्वाच्या सर्व स्थानामध्ये एकाच वेळी आलं म्हणून त्याला विश्वांघ्री असं देखील नाव आलेलं आहे. आंघ्री या शब्दाचा अर्थ पाय होतो म्हणून त्याला विश्वपाद हे नाव देखील प्राप्त झालंय. जसे सूर्याला शरीर, डोळे, कान इत्यादी वेगवेगळे अवयव नाहीत कारण तो केवळ प्रकृष्ट आणि प्रकाशरूप असा एक जिनसी पदार्थ आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्म ज्ञानरूप असून परमार्थतः तिथे द्रष्टा आणि दृश्यभाव हा संभवत नाही तरी पण व्यवहारतः जीवांची उपाधी असलेलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण आणि ईश्वराची उपाधी माया या दोन उपाधीच्या रूपाने सर्व विश्वाचा तो द्रष्टा आहे. काय जीव म्हणजे काय तर या संबंधामध्ये वेदांतामध्ये जवळपास 12-13 व्याख्या आलेल्या आहेत. यामध्ये एक व्याख्या अशी आहे अंतःकरणोपहित चैतन्यम जीवः. अंतःकरण या उपाधीने युक्त झालेलं जे चैतन्य आहे त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे. आणि मायोपाधी चैतन्यम ईश्वरः. माया ही उपाधी ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. मग जीव आणि ईश्वर या दोन उपाधींच्या रूपाने तोच परमात्मा सर्व विश्वाचा द्रष्टा आहे. आणि असं असल्यामुळेच सर्व विश्वांचा तो द्रष्टा असल्यामुळे ह्याची लागी वेद तया अचक्षुषी विश्वचक्षु ऐसी संज्ञा देई. म्हणून वेद त्याला विश्वतः चक्षु म्हणतात. परमार्थतः चक्षुरहित असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी
अध्यारोपाचा हा पक्ष सांगण्याविषयी वेद चतुर झालाय. म्हणजे याचं तात्पर्य असं की जिज्ञासूला निर्विशेष ब्रह्माचा बोध करून देण्याकरता दोन पक्ष आहेत. एक अध्यारोपाचा पक्ष आहे आणि दुसरा अपवादाचा पक्ष आहे. ब्रह्म हे जगाचं कारण आहे किंवा जगत ब्रह्माचा विवर्त आहे असं तटस्थ लक्षणाच्या द्वारा ब्रह्माचं स्वरूप सांगणं याला अध्यारोप असं म्हणायचं. आणि ब्रह्म कुणाचंही कारण नाही किंवा अधिष्ठान नाही, जग परमार्थतः झालंच नाही म्हणजे अजातवाद. म्हणून त्याचं कारणत्व, या जगाचं कारणत्व किंवा अधिष्ठानत्व हे ब्रह्माला संभवत नाही. म्हणजेच ते ब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे, निरुपाधिक आहे, निराकार आहे, निरंजन आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध रहित आहे, स्थूलत्व किंवा सूक्ष्मत्व रहित आहे, ज्ञान अज्ञान रहित आहे. आणि अशा पद्धतीने ब्रह्माचं स्वरूप सांगणं जे आहे याला अपवाद असं म्हटलेलं आहे. पहिले आपण पाहिला अध्यारोप आणि आता पाहिला आपण अपवाद. मग या ठिकाणी ब्रह्म हे परमार्थतः चक्षुरहित असूनही स्थूल बुद्धीच्या लोकांकरता वेदाने अध्यारोपाचा पक्ष स्वीकारून ब्रह्माला विश्वतः चक्षु असं म्हटलेलं आहे हे पण सांगतात. यात आता बघा, अध्यारोप आणि अपवाद यांच्यामध्ये अंतर काय असतं तर सांगतात अध्यारोपाची प्रक्रिया ही काल्पनिक असते आणि अपवादाची प्रक्रिया ही अनुभव सिद्ध असते. म्हणून अध्यारोपाच्या प्रक्रियेमध्ये अज्ञानी माणसाला सत्य म्हणून प्रतीतीला येणाऱ्या या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाची, त्याच्या सत्यत्वाची आणि त्याच्या प्रतीतीची ब्रह्माला कारण किंवा अधिष्ठान कल्पून संगती लावलेली आहे. म्हणून अध्यारोप जो आहे तो हा स्थूल बुद्धीच्या लोकांना सांगण्याचा पक्ष आहे. हा झाला एक पक्ष. आणि अपवाद जर आपण पाहिला तर अपवादाच्या प्रक्रियेत ज्ञानी पुरुषाला अनुभवाला आलेलं जे केवळ निर्विशेष ब्रह्म जसं आहे ते तसं सांगितलेलं असतं. म्हणून अपवाद हा सूक्ष्म बुद्धीच्या लोकांना सांगण्याचा अंतरंग पक्ष आहे. आणि म्हणून स्थूल बुद्धीच्या लोकांना ज्ञेय ब्रह्माची कल्पना आणून देण्याकरता वेद हा मोठा दक्ष आहे आणि चतुर व समर्थ असल्यामुळे त्याने असं वर्णन केलं की चक्षुरहित ब्रह्माच्या ठिकाणी विश्वतः चक्षुष्टवाचा आरोप करून ब्रह्मस्वरूप त्याने सांगितलं आहे. पण मुळातः अचक्षु असलेल्या ब्रह्माला या वेदाने विश्वतः चक्षु सांगितलं. बरं, पुढे सांगतात जे ब्रह्म सर्वांच्या डोक्यावर सर्व प्रकाराने अस्ति भाती आणि प्रिय या रूपाने अखंड नांत अशा त्या स्वरूपाला अनुलक्षून वेदाने त्या ब्रह्माला विश्वमूर्धा असं म्हटलेलं आहे. असं पहा की हुतद्रव्याचं भक्षण करणाऱ्या अग्नीच्या ठिकाणी जो अग्नीचा आकार आहे तेच त्याचं जसं मुख असतं त्याप्रमाणे जे ब्रह्म आहे तेच सर्व रूपाने सर्वांचा भोगता आहे. आणि याकरता अर्जुना त्याच्या विश्वतोमुख या नावाची व्यवस्था वेदाच्या बोलण्याच्या मार्गात आली. म्हणजे तात्पर्य असं की ब्रह्म हे सर्वरूप होऊन सर्वांच्या मुखांनी सर्वच खातं म्हणून त्याला विश्वतोमुख असं म्हटलेलं आहे. जसं आपण अग्नीचा जर विचार केला तर अग्नी पेटलेला असताना आपल्याला कुठून अग्नीमध्ये आपण एखादं इंधन टाकल्यानंतर तो अग्नी भक्षण करेल, इकडे अग्नीची पाठ आहे, इकडे अग्नीचं पाय आहेत, इकडे अग्नीचं मुख आहे असं शोधावं लागतं काय? नाही, कुठूनही जरी आपण त्या जळत्या अग्नीमध्ये इंधन टाकलं तर तो अग्नी ते भक्षण करतो. म्हणजे तो अग्नी जसा सर्वतोमुख आहे, विश्वतोमुख आहे, ज्या भागाकडनं आपण त्या अग्नीकडे पाहू तो भाग म्हणजे त्याचं मुखच आहे, त्याप्रमाणे हा परमात्मा देखील सर्वांच्या मुखाने सर्वच खातो म्हणून त्याला विश्वतोमुख असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. वेदामध्ये एक मंत्र आलेला आहे, विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पात
संबाहुभ्यान धमते संपतत्रैर्द्यावा भूमीन जनयन देव एकहा. तो एकच परमात्मा या सर्व क्रिया करणारा आहे. पुढे सांगतात, वस्तुमात्री जैसे आकाश संलग्न तैसे जयाकान शब्द जाती, म्हणून सर्वत्र ऐकते तेच असे सर्वासाच आवरुनी. म्हणजे सर्व वस्तूत आकाश जसं संबद्ध आहे त्याप्रमाणे सर्व देशातल्या सर्व प्रकारच्या शब्दांशी ज्याचा ज्ञानरूप कान संबद्ध आहे, म्हणून आम्ही त्याला सर्वत्र सर्व ऐकणारा असं म्हणतो. आणि याप्रमाणे जे ज्ञेय ब्रह्म आहे ते सर्वाला व्यापून आहे. म्हणून हे महाबुद्धिमान अर्जुना, एरवी विचार करून जर पाहिलं तर विश्वतश्चक्षु, विश्वतो रूप, विश्वतो मुख या श्रुतीने त्या ज्ञेय ब्रह्माच्या व्याप्तीचंच व्याख्यान केलेलं आहे. म्हणून विश्वतश्चक्षु मी आता जो मंत्र म्हणून दाखवला, या श्रुतीचं तात्पर्य जगात ब्रह्माची व्याप्ती आहे इतकंच सांगण्यात आहे. जे ब्रह्म प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव या सर्व अभावांचा निष्कर्ष आहे असं म्हणणंही सहन करीत नाही, तर मग त्या निर्विशेष ब्रह्माविषयी हात, डोळे, पाय ही सविशेषत्वाची भाषा तरी संभवेल काय? संभवत नाही. किंबहुना समुद्राची एक लाट दुसऱ्या लाटेला गिळून टाकते असं भासतं, परंतु गिळून टाकणारी लाट त्या गिळून टाकायच्या लाटेहून भिन्न आहे का? नाही. ते सर्व काय आहे? जसं पाणीच आहे, पाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. त्याप्रमाणे परमार्थतः जे एक स्वगत, सजातीय, विजातीय भेदशून्य आहे. हे स्वगत भेद काय, सजातीय भेद काय आणि विजातीय भेद काय आपण पंचदशीच्या माध्यमातून पाहून आलेलो आहोत. मग असं जे सर्वविध भेदशून्य आहे तिथे हे व्याप्य आणि हे व्यापक असं द्वैत तरी कसं संभवेल? संभवणार नाही. परंतु स्थूल अधिकार्याला ज्ञेय ब्रह्म सांगण्याकरता तात्पुरतं द्वैत करावं लागलं. उदाहरणार्थ, जेव्हा काही नाही हा अर्थ दाखवायचा असतो तेव्हा तिथे एक बिंदू म्हणजे शून्य केला पाहिजे. हे जसं आहे त्याप्रमाणे जेव्हा शब्दाने अद्वैत सांगायचं असतं तेव्हा द्वैत करावं लागतं. कारण शुद्ध अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी त्रिपुटीचाच अभाव असल्यामुळे तिथे काहीच बोलता येत नाही. अर्जुना, एरवी सुद्धा त्या अद्वैत ब्रह्माच्या बोधाकरता कल्पित द्वैत जर मानलं नाही तर गुरु शिष्याच्या सत्संप्रदायाला देखील प्रतिबंध पडेल. कारण गुरु हा आपल्याहून भिन्न असलेल्या शिष्याला ब्रह्मोपदेश करतो आणि शिष्य हा आपल्याहून भिन्न असलेल्या गुरुला शंका विचारतो. हा प्रकार संभवणारच नाही. कारण शुद्ध अद्वैत ब्रह्मस्थितीमध्ये गुरुचं सर्वतोपरी उपदेश करणं हेच कुंठित होऊन जाईल ना. म्हणून विचारसागर नावाच्या वेदांत प्रक्रियेच्या ग्रंथामध्ये असं चिंतन आलेलं आहे की तत्वतः परमार्थदृष्ट्या वेद आणि गुरु यांना देखील मिथ्यात्वच आहे, परंतु त्या मिथ्या वेद गुरुपासूनच निर्माण झालेल्या या मिथ्या अज्ञानाची, संसाराची निवृत्ती होत असते. याकरता उदाहरण असं दिलेलं आहे की एक राजा, त्या राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला घाव लागला. त्या घावातून खूप रक्त वाहत होतं आणि या घावावर इलाज व्हावा याकरता म्हणून तो एका वैद्याकडे गेला. त्या वैद्याने मलमपट्टी केली आणि तो घाव बरा झाला. आता विचार करा की घाव झाला स्वप्नात म्हणजे खोटाच घाव झाला, रक्त वाहिलं, खोटंच वाहिलं, परंतु तो घाव बरा करणारा जो वैद्य तो देखील कसा होता? खोटाच होता. पण त्या खोट्या वैद्याने तो खोटा असलेलाच घाव तो बरा करून दाखवला की नाही, ते समाधान प्राप्त झालं. किंवा एखादा मनुष्य स्वप्नात वाघ वगैरे पाहतो आणि वाघाने झडप घातलेली असताना तो वाचवा वाचवा असा ओरडतो. त्यावेळेला स्वप्नामध्येच एखाद्याने काठी मारून त्या वाघाला पळवून लावलं तर
वाघापासून त्याची निवृत्ती झाली की नाही? झाली, सुटका झाली. मग आता स्वप्नात आलेला तो वाघ खरा की खोटा? खोटाच. आणि स्वप्नामध्ये ज्या माणसाने त्या वाघाला काठी मारून पेटाळून लावलं तो माणूस खरा की खोटा? खोटाच. परंतु त्या खोट्या असलेल्याच माणसाने काठी मारल्यामुळे त्या खोट्या वाघापासून निर्माण झालेली जी पीडा आहे, भयकंप आहेत, हे निवृत्त झाले की नाही? झाले. मग त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गुरु शिष्य हे द्वैत देखील मिथ्याच आहे. परंतु ते कल्पित द्वैत जर मानलं नाही तर हा सत्संप्रदाय देखील नष्ट होईल, तो राहणारच नाही. आणि कारण शुद्ध अद्वैत ब्रह्मस्थितीमध्ये गुरुचं सर्वतोपरी उपदेश करणं हे कुंठित होणार आहे. आणि असं असल्यामुळे श्रुतीने मात्र द्वैत भावाने अद्वैत निरूपण करण्याची सतत वाहतूक राहील असा मार्ग निर्माण केला. म्हणून शिष्याला अद्वैत बोध करण्यासाठी अद्वैतावर ग्रंथ लिहायचे झाले तर ग्रंथकारांनी या द्वैत मार्गानेच जावं. भक्ताला सगुण भक्तीच्या द्वारा निर्गुणाचं ज्ञान संपादन करायचं झालं तर भक्तांनी सुरुवातीला या द्वैत मार्गानेच जावं असा श्रुतीने वाहतुकीचा मार्ग निर्माण केला. आणि मग तरी दृश्य जात जे जे तया ठाई ज्ञेय कैसे राही व्यापून या तेची सांगू आता तुझ लागे येथ अवधारी चित्त देऊन या. मग या डोळ्याला विषय होणाऱ्या या जगत आकारात ते ज्ञेय ब्रह्म ज्या प्रकाराने व्यापक आहे तो प्रकार आता मी तुला सांगतो, ते ऐक. म्हणतात पुढचा श्लोक. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा की सर्व इंद्रिय आणि त्यांचे शब्दातिक विषय यांच्या रूपाने जे भासतं, पण परमार्थतः जे सर्व इंद्रियांनी रहित आहे, जे परमार्थतः सर्वांशी असंबद्ध आहे, पण सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळे सत्ता स्फूर्तीच्या द्वारा जे सर्वांचं धारण करता आहे, जे परमार्थतः निर्गुण आहे, पण शब्द स्पर्शादी विषयांच्या रूपाने परिणामाला पावलेल्या सत्व रज तम या गुणांचा जे जीवरूपाने भोगता आहे ते ज्ञेय आहे. मग आता यावर व्याख्यान करत असताना स्वामी म्हणतात, तरी पार्था जाण ज्ञेय तेगा ऐसे आकाशका जैसे अवकाशी. अर्जुना, ते ज्ञेय ब्रह्म कसं आहे, या जगत आकारात ते कसं ओळखायचं, कसं व्यापक आहे, ते असं आहे की आकाश हे पोकळीत जसं पोकळीच्या रूपाने असतं, किंवा तंतू हे पटात जसे पटरूप होऊन असतात, किंवा असं पहा की रस जसा पाण्यात पाणी रूपाने असतो, तेज जसं दिव्यात दिव्याच्या रूपाने असतं, किंवा सुगंध जसा कापरामध्ये कापूर रूपाने असतो, किंवा कर्म जसं शरीरामध्ये शरीर होऊन असतं, किंबहुना फार सांगावं अर्जुना, सोन्याचा रवा जसं सोनच असतो, त्याप्रमाणे जे ज्ञेय सर्वामध्ये व्यापक असून सर्व रूपाने आहे, ते व्यापक आहे, सर्वात आहे आणि सर्व रूपाने आहे, म्हणजे सर्व रूपाने ते ज्ञेयच पाहायचंय. परंतु सोनं हे रव्याच्या रूपात असतं तेव्हा रवा आहे असं वाटतं, पण सोनं हे रवा नसून ते सोनं सोन्यासारखंच असतं. अर्जुना, पाण्याचा प्रवाह वाकडा असतो परंतु पाणी सरळ असतं. लोखंड तापवलं असता लोखंडात अग्नी येतो, पण अग्नी हा लोखंड होत नाही. घटाच्या आकाराने व्यापलेलं आकाश हे जसं घटाप्रमाणे वाटोळं होतं असं वाटतं, किंवा वाटोळे आहे असं वाटतं, किंवा मठामध्ये तर त्यापेक्षाही विस्तारलेलं आहे आणि चौकोनी आहे असं वाटतं. परंतु पोकळी कधीही आकाश रूपाने घटामध्ये वाटोळी किंवा मठामध्ये चौफळी झालीच नाही. त्याप्रमाणे हे ब्रह्म विकारामध्ये व्यापक असूनही प्रकृतीच्या द्वारा ते विकाराला प्राप्त होऊनही विकारी होत नाही. म्हणून हे अर्जुना,
ते ब्रह्म मन ज्याच्यात मुख्य आहे अशा त्या देह इंद्रियांसारखं आणि या सत्वादी 3 गुणांसारखं आहे असं वाटतं खरं, परंतु जशी गुळाची गोडी ढेपीत नसते, म्हणजे गुळाची गोडी ढेपीत असते पण ती ढेपीच्या आकाराची नसते, त्याप्रमाणे ब्रह्माचा मनासह इंद्रियांमध्ये आणि त्या सत्वादी गुणांमध्ये अन्वय आहे, त्याची अनुवृत्ती आहे, पण ब्रह्माच्या ठिकाणी इंद्रिय व गुण हे परमार्थतः नाहीत, म्हणून यांचा ब्रह्माच्या ठिकाणी व्यतिरेक आहे, म्हणजे अभाव आहे. अन्वय आणि व्यतिरेक या युक्तीने हे ज्ञेय ब्रह्माचं व्यापकत्व या ठिकाणी सांगतात. अन्वय शब्दाचा अर्थ प्रवेश आणि व्यतिरेक शब्दाचा अर्थ निर्गमन अशा पद्धतीने आहे. उदाहरणार्थ, सोन्याचा अलंकारामध्ये अन्वय आहे, परंतु अलंकाराचा सोन्यामध्ये मात्र व्यतिरेक आहे. म्हणजे अलंकार असताना अलंकार रूपाने नटलेलं जर काही असेल तर ते सोनंच आहे, परंतु ते अलंकार जर आपण वितळवले, अलंकारांचा आकार मोडला तर अलंकार नष्ट होतो, परंतु सोनं मात्र नष्ट होत नाही. सोनं सोने रूपाने तसंच राहतं. म्हणजेच अलंकाराचा सोन्यामध्ये व्यतिरेक आहे आणि सोन्याचा अलंकारामध्ये अन्वय आहे. अलंकार ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला देखील सोनच आहे आणि अलंकार नाहीत त्यावेळेला देखील सोनच आहे. तशी ही अवस्था आहे. विश्व ज्या वेळेला आहे त्यावेळेला देखील ते ब्रह्मच आहे, ते ब्रह्मच विश्वरूपाने नटलेलं आहे, आणि ज्यावेळेला विश्व नाही त्यावेळेला देखील ते ब्रह्मच आहे. विश्व हे त्या ब्रह्मस्वरूपामध्येच लीन होणार आहे. आकार नष्ट होतो आणि तत्व शिल्लक राहतं. याला उदाहरण देतात, अर्जुना, दुधाच्या अवस्थेमध्ये तूप हे दुधाच्या रूपाने असतं, परंतु तुपाच्या अवस्थेमध्ये दूध नाहीच, हे जसं आहे त्याप्रमाणे जे ब्रह्म व्यापक असल्यामुळे विकारात आहे आणि मायेच्या योगाने विकारी देखील आहे, परंतु परमार्थतः ते ब्रह्म कूटस्थ, नित्य आणि असंग असल्यामुळे विकार स्वरूप मात्र नाही. ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, परंतु एरवी ते सोनंच आहे, त्याप्रमाणे अज्ञान अवस्थेमध्ये आकाराला विश्व हे नाव आहे, पण एरवी ज्ञान अवस्थेमध्ये आकाराचा बाध झाला तर ब्रह्म ते ब्रह्मच आहे. म्हणून असं वर्णन आलेलं आहे, विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. विकार प्राप्त झाला की त्याला नाव प्राप्त होतं, परंतु त्यामध्ये तत्व स्वरूपामध्ये जे आहे ते ब्रह्मच आहे. परी घटी मठी आकाशते एक आकार माईक भासमान, तैसे विकारी जे विकारले भासे परी साच असे अविकार. ते विकाराच्या भासाला प्राप्त झालं, विकारी आहे असं वाटलं, परंतु मुळामध्ये मात्र ते विकारी नाही, ते अविकारच आहे. अर्जुना, हाच अन्वय आणि व्यतिरेकाचा सिद्धांत उघड समजेल अशा मराठी भाषेत जर सांगायचं असेल तर असं सांगता येईल की ब्रह्म हे सर्व गुणेंद्रियातीत आहे. गुणेंद्रियात राहूनही गुणेंद्रियांपासून परमार्थतः भिन्न आहे. मनादी इंद्रिय सत्वादी त्रिगुण यांच्यासारखं ते वाटतं, परंतु वस्तुतः यांच्याहून ते भिन्न आहे. म्हणून पुढे असं सांगतात, नाम रूप संबंध जातिक्रिया भेद हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. आकाराशी नाम रूपाचा संबंध जातिक्रिया भेद तयासीच बोलणे हे नाही ब्रह्मा लागे काही उघड हे पाही धनंजया. राम, कृष्ण, घट,
पट इत्यादी नाव आहे. बघा, एक नाम, पिवळा, काळा, हिरवा, निळा इत्यादी हे रूप आहेत 2. संयोग, समवाय आणि विशेषणता हे सर्व संबंध 3. घटत्व, पटत्व, गोत्व, मनुष्यत्व इत्यादी जाती 4. शुभ, अशुभ आणि मिश्र क्रिया 5 क्रिया आणि परस्परामधला अन्योन्य भावरूप इत्यादी भेद 6. ही सर्व विशेषांची जी भाषा ही आकाराला उद्देशून संभवते, परंतु ब्रह्मवस्तूला नाही. म्हणजे 6 गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या ब्रह्माचा नामाशी संबंध नाही, रूपाशी संबंध नाही, संबंधाशी संबंध नाही, जातीशी संबंध नाही, क्रियेशी संबंध नाही आणि भेदाशी संबंध नाही. तर नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद हे सर्व कशाला आहेत? तर हे आकाराला प्राप्त आहेत. आकाराला नाम आहे, आकाराला रूप आहे, आकाराला संबंध आहे, आकाराला जाती आहे, आकाराला क्रिया आहे आणि आकाराला भेद आहे. परंतु ब्रह्मवस्तूला मात्र नाही. कारण ब्रह्म हे असंग असल्यामुळे त्याला नाव नाही, निर्गुण असल्यामुळे त्याच्या ठिकाणी रूप नाही. ब्रह्म हे अमूर्त आणि कार्यकारण भावरहित आणि असंग असल्यामुळे त्याचा कोणाशीच कोणताच संबंध संभवत नाही. बघा, नाम नाही हे कळालं, रूप नाही हे कळालं, त्यानंतर संबंध नाही हे कळालं. त्याबरोबर ब्रह्म हे एकच असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाती नाही. अनेक झाडांच्या ठिकाणी वृक्षत्व जाती, अनेक माणसांच्या ठिकाणी मनुष्यत्व जाती, अनेक गायींच्या ठिकाणी जशी गोत्व जाती, तशी ब्रह्म हे एकमेवा द्वितीयम असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाती नाही. बरं, ते व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रिया नाही आणि ब्रह्म हे सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळे सर्वांशीच त्याचं तादात्म्य आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी कोणताही भेद होत नाही. सारांश, नाम, रूप इत्यादी विशेष जे 6 विशेष आपण पाहिले ते जगाच्या ठिकाणी आहेत, ब्रह्माच्या ठिकाणी नाही. नाम 1, रूप 2, संबंध 3, जाती 4, क्रिया भेद आणि क्रिया 5 आणि भेद 6. हे जे आहेत हे विशेष जगाच्या ठिकाणी आहे, आकाराच्या ठिकाणी आहे, हे ब्रह्माच्या ठिकाणी नाही, हे लक्षात येतं. ब्रह्माचा तो नाही गुणांशी संबंध, ब्रह्म ते अभेद गुणातीत. ते ब्रह्म परमार्थतः त्रिगुण स्वरूप कधीच नाही. गुणांचा व त्याचा पारमार्थिक संबंध नाही, परंतु त्रिगुण अध्यास असल्यामुळे आणि त्याचा अध्यासाचं सत्य अधिष्ठान ब्रह्मा वाचून दुसरं संभवत नसल्यामुळे ते त्याच्याच ठिकाणी भासतात. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी मुळामध्ये या त्रिगुणांपैकी कुणाचाही संबंध नाही, परंतु त्या गुणांना आधार गुणाचा आहे, तर या परमात्म्याचाच आहे ना, त्याच्यामुळे ते परमात्म्याच्या ठिकाणीच ते गुण आहेत असं वाटतात. ज्याप्रमाणे स्फटिक हा पारदर्शक आहे आणि तो जर जास्वंदीच्या फुलावर ठेवला तर त्या जास्वंदीच्या फुलामध्ये असलेला जो लालपणा आहे तो त्या स्फटिकाच्या ठिकाणी दिसतो, त्यामुळे असं वाटतं की हा स्फटिकच लाल आहे, परंतु वस्तुतः मुळामध्ये तो स्फटिक जसा लाल नाही आहे. त्याप्रमाणे या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी शुद्धपणा असल्यामुळे त्या ठिकाणी त्रिगुणांचा संबंध नाही, परंतु त्या त्रिगुणांना अधिष्ठान ते ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे त्या स्फटिकाच्या खाली ते जास्वंदीचं फूल असल्यामुळे तो लालपणा स्फटिकात जाणवला, त्याप्रमाणे अधिष्ठानच हा ब्रह्म असल्यामुळे ते त्रिगुण ब्रह्माच्या ठिकाणी आहेत असं वाटतं, भासतात. आणि अर्जुना, एवढ्यासाठीच भ्रांत मनुष्याच्या मनात अशी कल्पना निर्माण होते की या त्रिगुणांना या ब्रह्मानेच धारण केलं आहे, पण वस्तुतः ते त्रिगुणातीत आहे. परंतु ते धरणं असं आहे, म्हणजे त्या त्रिगुणांचं धरणं असं आहे की आकाशाने स्वतः अलिप्त राहून जाणाऱ्या येणाऱ्या ढगाला जसं धारण करावं, किंवा आरशाने स्वतः अलिप्त राहून आपल्या वस्तुस्थितीने नसलेल्या त्या मुखप्रतिबिंबाला जसं धारण करावं. 2 उदाहरणं पाहिले आपण, एक आकाशाचं पाहिलं, एक आरशाचं पाहिलं. ढग आकाशात राहतात, परंतु आकाशाचा आणि त्याचा जसा संबंध नाही, पोकळीत ढग असतात.
प्रतिबिंब आरशात राहत नाही, परंतु वस्तुस्थितीने स्वतःमध्ये नसलेल्या त्या मुख प्रतिबिंबाला जसं आरसा धारण करतं, किंवा जलाशयातील पाण्याने जसं सूर्याच्या प्रतिमंडळाला म्हणजे सूर्य प्रतिबिंबाला धारण करावं, किंवा सूर्यकिरणांनी जसं मृगजलाला धारण करावं, त्याप्रमाणे ते निर्गुण ब्रह्म सर्वांच्या संबंधा वाचून सर्वांना धारण करतं. परंतु ब्रह्माने विश्वाला धारण केलं आहे हे बोलणं मिथ्या दृष्टी स्वीकारून आहे, म्हणून ते व्यर्थ आहे असं जाण. आणि याच रीतीने या निर्गुण ब्रह्माने शब्दादी रूपाने देखील भोग्यत्वाच्या परिणामाला पावलेल्या त्रिगुणांचा भोग घेणं म्हणजे स्वप्नामध्ये दरिद्री माणसाने राज्य केल्यासारखं आहे. सगळं खोटं. म्हणून या निर्गुण ब्रह्माविषयी गुणांचा संबंध किंवा गुणांचा भोग ही संसर्गारूपाची भाषा बोलू नये. अध्यास सांगत असताना दोन प्रकारचे अध्यास शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. एक स्वरूपाध्यास सांगितलेला आहे आणि एक संसर्गाध्यास सांगितलेला आहे. स्वरूपाध्यासामध्ये अध्यस्त स्वरूप नष्ट होत असतं आणि संसर्गाध्यासामध्ये तो संसर्ग बाजूला जाऊन त्या दोन पदार्थातील आपापली स्वरूपता आणि सत्यता ही प्रगट होत असते. रज्जू आणि सर्प यांच्यामध्ये स्वरूपाध्यास आहे आणि स्फटिक व जपाकुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल यांच्यामध्ये संसर्गाध्यास आहे. अंतर बघा कसं आहे. ज्या वेळेला दोरीवर सापाचा भास होतो त्यावेळेला अधिष्ठानभूत असलेल्या दोरीच्या ज्ञानाने, रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा जो निर्माण झालेलं स्वरूप आहे, आकार आहे, तो आकारच नष्ट होऊन जातो. म्हणजे स्वरूप अध्यस्त काय झालं, भासलं काय, स्वरूप भासलं. पण स्वरूपाध्यासामध्ये अधिष्ठान ज्ञानाने भासलेलं स्वरूप नष्ट झालं. संसर्गाध्यासात काय होतं, तसं स्वरूप नष्ट होत नाही. जास्वंदीच्या फुलावर ज्या वेळेला स्फटिक ठेवला जातो त्यावेळेला तो स्फटिक लाल दिसतो. मग ज्या वेळेला जास्वंदीचं फूल आपण बाजूला करतो त्यावेळेला स्फटिक हा पारदर्शक आहे, स्वच्छ आहे, पांढरा शुभ्र आहे हे लक्षात येतं. यामुळे काय होतं, जास्वंदीच्या फुलातील लालपणा हा जास्वंदीच्या फुलात जातो आणि स्फटिकातील शुभ्रता ही स्फटिकाच्या ठिकाणी येते. म्हणजे संसर्गामुळे स्फटिकाच्या ठिकाणी निर्माण झालेला जो लालपणा आहे तो निवृत्त होतो. स्फटिकाचं स्वरूप आणि जास्वंदीच्या फुलाचं स्वरूप आपल्याला कळतं. संसर्गाध्यासामध्ये संसर्गामुळे निर्माण झालेली जी भ्रांती आहे ती निवृत्त होत असते आणि स्वरूपाध्यासामध्ये भ्रांतीने निर्माण झालेलं जे स्वरूप असतं ते स्वरूपच नष्ट होत असतं. संसर्गाध्यासात स्वरूप नष्ट होत नाही. त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गुणांचा संबंध आहे हा स्वरूपाध्यास नसून या ठिकाणी हा संसर्गाध्यास आहे. म्हणून ही संसर्गारूपाची भाषा देखील त्या ठिकाणी बोलता येत नाही. म्हणून निर्गुण ब्रह्मी गुणसंग किंवा गुणभोग बोलू नये. म्हणून निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गुणांचा संग आहे किंवा गुणांचा भोग आहे असं बोलू नये, बोलता येत नाही. मग पुढे सांगतात, बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, ते ज्ञेय ब्रह्मतत्व जे ते भूताच्या बाहेरही आहे आणि आतही आहे, तेच स्थावर आहे, तेच जंगम आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय आहे, ते दूरही आहे, ते जवळही आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, पार्थाचराचर भूता माझी पाहे, एकचिती राहे ब्रह्मवस्तू, नानावन्ही माझी एकची उष्णता, अभेदे सर्वथा असे जैसी. म्हणजे अग्नीमध्ये उष्णता ही जशी तादात्म्य संबंधाने असते त्याप्रमाणे जे ब्रह्म स्थावर आणि जंगमात तादात्म्य संबंधाने आहे, तसंच जे अविनाशित्व धर्माने आणि सूक्ष्मत्व धर्माने सर्वांना व्यापून आहे तेच या प्रस्तुत प्रकरणामध्ये ज्ञेय म्हणून जाणावं. म्हणजे कसं आहे बघा, अग्नीमध्ये उष्णता कशी आहे, तादात्म्य संबंधाने,
हे जसं आहे त्याप्रमाणे स्थावर जंगमामध्ये हे ब्रह्म तादात्म्य संबंधाने व्यापक आहे आणि अविनाशित्व या धर्माने व्यापक आहे. आकाराचा नाश जरी झाला तरी त्या तत्वाचा नाश होत नाही. अलंकाराचा जरी नाश झाला, आकाराचा जरी नाश झाला तरी सोन्याचा नाश होत नाही. आणि या स्थूल प्रपंचामध्ये सूक्ष्म रूपाने तोच व्यापलेला आहे. आणि असं जे स्थावर जंगमामध्ये तादात्म्य संबंधाने अविनाशित्व धर्माने आणि सूक्ष्मत्व धर्माने सर्वांना व्यापलेलं आहे, ते ब्रह्म या प्रकरणामध्ये ज्ञेय या नावाने प्रसिद्ध आहे. बरं, अजून पुढे सांगतात, ते ज्ञेय ब्रह्म एकच असून ते भूतांच्या आतही आहे, बाहेरही आहे. ते एक असून ज्ञान्याला आत्मरूपाने जवळ आहे आणि अज्ञान्याला दूर आहे आणि जे एकापासून दुसऱ्या प्रकारचं नाही आहे. म्हणून असं आहे, तद्दूरे तद्वंतिके. ईशावास्य उपनिषदामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की म्हणाल तर फार जवळही आहे आणि म्हणाल तर फार दूरही आहे. पाहायला जावं तर दृष्टीच तो असल्यामुळे फार जवळही आहे आणि त्याला पाहण्याकरता चर्मदृष्टी उपयोगाची नाही, दिव्य दृष्टी लागते म्हणून फार दूरही आहे. असं दोन्ही रूपाने त्याचं वर्णन करता येतं. आणि एका वाचून जे दुसऱ्या प्रकारचं नाही, जे एकमेवाद्वितीयम आहे, असं ते ब्रह्म आहे. किंबहुना क्षीरसागराची गोडी मध्यभागी फार, काठाला थोडी, असं त्या गोडीत प्रकार आहे का? तो जसा नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म स्वभावतः परिपूर्ण आहे. आपण जर खडी साखरेचा तुकडा घेतला तर तो खडी साखरेचा तुकडा मध्यभागी फार गोड असतो, काठाला थोडासा कडवट असतो, असं काही आपल्याला सांगता येईल काय? नाही. तर तो सर्वत्र जसा समान आहे, सर्वत्र त्याची गोडी जशी व्याप्त आहे, समव्याप्त आहे, तद्वत हे ब्रह्म स्वभावतः परिपूर्ण आहे. बरं, स्वेदज ज्याच्यामध्ये प्रथम आहे, अशा या जरायुज, अंडज आणि उद्भिज्ज अशा वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यामध्ये आत्मरूपाने ज्याची अनुवृत्ती आहे, म्हणजे या अनुवृत्तीने एक ब्रह्म विभागलेला असूनही ते किंचित देखील कमी झालेलं नाही, ते ब्रह्म या ठिकाणी ज्ञेय आहे. श्रोत्यांच्या मुखावरील जणू चंदन तिलक असलेल्या हे अर्जुना, इथे किंवा धनंजया असं फक्त म्हटलेलं आहे, पण माऊलींनी मात्र म्हटलेलं आहे श्रोते मुख टिळका, जे श्रोत्यांच्या मुखावरील जणू चंदन तिलक असलेल्या हे अर्जुना, पाण्याने भरलेल्या हजार घटातच काय पण असंख्य घटात चंद्र हा चांदण्यांसह प्रतिबिंबित होऊ नये, तो जसा घटभेदाने भिन्न होत नाही. म्हणजे 100 घागरींमध्ये जर चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळालं तर खाली दिसताना 100 दिसतात, परंतु वरती 1 का 100? वरती एकच. किंवा मिठाच्या कणांच्या राशीमध्ये खारेपणा जसा एकच असतो किंवा कोट्यावधी उसांमध्ये गोडी जशी एकच असते, त्याप्रमाणे आकार जरी भिन्न झाले तरी त्या सर्व आकारांमध्ये नटलेलं ते तत्व एकच आहे. म्हणून पुढे सांगतात, अविभक्तंच भक्तेषु विभक्तमिव च स्थितम भूत भर्तृच तज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच. म्हणजे ते ज्ञेय सर्व भूतांमध्ये विभक्त नसतानाही विभक्त असल्यासारखं आहे आणि भूतांचं धारण पोषण करणारा आहे, भूतांचा ग्रास करणारा आहे. रिमोटीच बंद करा आता पुन्हा. म्हणजे प्रलय करणारा आहे आणि उत्पत्ती करणारा असं आहे. त्याप्रमाणे हा श्लोकाचा हा अर्थ झाला की ते ज्ञेय जे आहे ते सर्व भूतांमध्ये विभक्त नसतानाही विभक्त असल्यासारखं वाटतं आणि भूतांचं धारण पोषण करणारं आहे, भूतांचा ग्रास म्हणजे प्रलय करणार आहे आणि उत्पत्ती करणारही आहे, हे ज्ञेय.
म्हणून म्हणतात तैसे नाना भूती व्यापोनी जे राहे विश्वकार्य आहे कारण जे म्हणून या नाना लाटांसी आधार एकची सागर होय जैसा. हे सुमती अर्जुना, अनेक भूत समुदायात ज्याची एक रूपाने व्याप्ती आहे, जे विश्वरूप कार्याचं कारण आहे, म्हणून हा चराचर भूतांचा आकार ज्याच्यापासून निर्माण झाला तोच त्या भूताकाराला आधार आहे. ज्याप्रमाणे सागरापासून लाटा निर्माण होतात आणि त्या लाटांना सागरच जसा आधार आहे, त्याप्रमाणे ते ज्ञेय ब्रह्म विश्वाशी अभिन्न आहे, विश्वाचं कारण आहे आणि विश्वाचा आधार असल्यामुळे तेच अभिन्न निमित्तोपादान आहे. अद्वैत दीपिका नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, अभिन्न निमित्तोपादानतया अद्वितीयम ब्रह्म. ते अद्वितीय असल्यामुळेच सर्व जगताला अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. निमित्त कारण हे तोच आणि उपादान कारण हे तोच. याकरता उदाहरण दिलेलं आहे कोश किड्याचं. तो जो कोश किडा आहे तो घर बनवतो, ते जाळं विणतो, तर जाळं विणणारा तो आहे, त्यामुळे तो निमित्त कारण आहे. परंतु ते जाळं विणण्याकरता तो इतरत्र अन्य ठिकाणावरून कुठूनही तंतू आणत नाही, तर स्वतःच्या मुखातली लाळ जी आहे तीच तंतू रूपाने तो त्या जाळ्याकरता वापरत असतो. त्यामुळे तो जसा उपादान कारणही तोच आहे, निमित्त कारणही तोच आहे. उपादान कारणाची व्याख्या आपण मागे पाहून आलो होतो. यद्धी अस्मात् प्रभवती तत्तस्य उपादानम. जे ज्याच्यापासून निर्माण होतं ते त्याचं उपादान असतं. मग हा तंतू कोणापासून निर्माण होतो? त्या कोशकिड्यापासूनच निर्माण होतो. म्हणून तो कोशकिडा त्या तंतूविषयी उपादान कारण आहे आणि त्या तंतूच्या आधाराने तो ते जाळं निर्माण करतो. म्हणजे जाळं निर्माण करणारा जो आहे तो निमित्त कारण हे तोच आहे. तो कोशकिडा जसा त्या जाळ्याविषयी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, त्याप्रमाणे हा परमात्मा विश्वाशी अभिन्न आहे, विश्वाचं कारण आहे आणि विश्वाचा आधार आहे. यामुळे तो अभिन्न निमित्तोपादान आहे. मग बाल्य ज्याच्यामध्ये आधी आहे, नंतर तारुण्य, वार्धक्य या तिन्ही वयामध्ये शरीर जसं एकच असतं, त्याप्रमाणे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती प्रलयात जे अखंड एक रूपाने राहतं. किंवा संध्याकाळ, सकाळ आणि दुपार असे दिवसाचे 3 समय जसे क्रमाने जात येत असले तरी सुद्धा आकाश जसं बदलत नाही, त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लयामध्ये देखील जो बदलत नाही, सर्वदा एक रूपाने आहे, ते ब्रह्म आहे. अरे प्रियोत्तमा अर्जुना, जगद उत्पत्तीच्या वेळी ज्या ज्ञेयाला रजोगुणाच्या उपाधीने ब्रह्मदेव हे नाव आहे, जगाच्या स्थितिकाळामध्ये जे ज्ञेय सत्वगुणाच्या उपाधीने विष्णू या नावाला पात्र झालंय आणि वेवेष्टी किंवा व्यापनोती इति वा विष्णू सर्वात प्रवेश करणे किंवा सर्वांना व्याप्त म्हणून ते ब्रह्मचैतन्य विष्णू या नावाला पात्र झालं आहे असं पुराण म्हणतात. आणि मग जेव्हा हा आकार हरपतो म्हणजे लयाला जातो, तेव्हा ज्या ज्ञेयाला तमोगुणाच्या उपाधीने रुद्र असं म्हटलं जातं आणि त्याही सत्व रज तम या 3 गुणांच्या ज्ञानाने जेव्हा अत्यंताभाव होतो, गुणांचा ज्ञानाने ज्या वेळेला अत्यंताभाव होतो, तेव्हा जे ज्ञेय निर्विशेष सामान्य स्वरूपाने असतं, असं ते ब्रह्म या ठिकाणी ज्ञेय म्हणून आहे. आता काय, या अभंगामध्ये शून्य शब्दाचा अर्थ जो आहे अभाव असा अर्थ नसून सर्व विशेष शून्य असा अर्थ आहे. शून्यपणे म्हणत असताना शून्य शब्दाचा अर्थ आपण मागे पाहिला की नाही, अभाव, पण तसा अभाव नसून सर्व विशेष शून्य असा आहे. ज्याप्रमाणे केवळ व्यास शब्दाचा सामान्य अर्थ विभाग असा आहे, पण मुनीनाम अप्यहम व्यासः या श्लोकामध्ये व्यास शब्दाचा वेदाचे विभाग करणारे
द्वैपायन मुनी असा अर्थ आहे. तसं या ब्रह्म प्रकरणामध्ये जिथे शून्य शब्द येतो त्यावेळेला अभावात या अर्थीतून असून सर्व विशेष शून्य असा अर्थ असतो. प्रत्येक ठिकाणी ब्रह्म प्रकरणामध्ये शून्य शब्दाचा अर्थ सर्व विशेष शून्य असा करायचा. असो, मग कार्यरूप आकाशाचाही अभाव गिळून कारणात्मक या 3 गुणांनाही न उरवून ते जे निर्विशेष आहे तेच महाशून्य आहे. आणि याविषयी असद्वा इदमग्रमासीत हे श्रुतीचं वचन प्रमाण आहे. मग यापुढे सांगतात, ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्यधिष्ठितम्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ते ब्रह्म सूर्य चंद्रादी व बुद्धी मनादी इत्यादी सर्वांचं प्रकाशक आहे. ते अविद्या आणि अविद्या कार्य समस्त जड यांच्या पलीकडचं आहे. ते ज्ञानरूप आहे, ते जाणण्याला योग्य आहे आणि ते तत्वज्ञानाने प्राप्त होणारं आहे आणि ते सर्वांच्या हृदयामध्ये विशेष रूपाने स्थित आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, चंद्राचे जीवन होय जे किरीटी जेणे लाभे दृष्टी सूर्यासीही जेणे तेजे चढे महातेजा तेज प्रकाश सहज तारकांसी. म्हणजे जे अग्नीला प्रदीप्त करणारं आहे, जे चंद्राला अमृत देऊन जगविणारं आहे, सूर्याचे डोळे ज्याच्या प्रकाशाच्या साह्याने पाहतात किंवा ज्याच्या उजेडाने तारे चमकतात, ज्याच्या तेजाच्या भांडवलाने सूर्यासारखे महातेजस्वी श्रीमंतीच्या आविर्भावाने जगाला प्रकाश देण्याचा व्यवहार करतात. काय आपल्याला 15व्या अध्यायामध्ये हे येणारच आहे. यदादित्यगतं तेजः जगत भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजः विद्धि मामकम. हे आपल्याला पुढे येणारच आहे. सूर्याच्या ठिकाणी असलेलं, चंद्राच्या ठिकाणी असलेलं तेज ते त्यांचं नाहीये, ते माझं आहे. हे सूर्यचंद्राधिक देवाकडनं उष्ण तेज घेऊन आपल्याला या ठिकाणी देत असतात. याविषयी उपनिषदांमध्ये आलेली एक कथा आहे, त्याचा आपण थोडासा विचार करणार आहोतच. हे ब्रह्म महत्त्वाची कारणांचंही कारण आहे, जे बुद्धीलाही ज्ञान देणारी साक्षीरूप बुद्धी आहे. हे ब्रह्म म्हणजे प्रतिबिंबभूत जीवाचाही बिंबभूत असलेला कूटस्थ जीव आहे. हे ब्रह्म ज्ञेय ब्रह्म म्हणजे मनाचंही मन आहे, ते डोळ्याचाही डोळा आहे, कानाचेही कान आहे आणि वाचेचीही वाचा आहे. म्हणजे थोडक्यात मन जे मनन करतं ते याच्याच आधाराने करतं. डोळे पाहतात या ज्ञेय ब्रह्माच्या आधाराने पाहतात. असं सर्व तत्व पदार्थ जे जे कर्म करतात ते याच्या आधारानेच करतात, म्हणून त्यांना त्याचं ते असं मानलं गेलेलं आहे. हे प्राणाचंही प्रेरक आहे. आपण पाहून आलेलो आहे की योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. यामध्ये प्राणांनाही प्राण देणारा संजीवक असा तो परमात्मा आहे, असं आपण चिंतन केलं आहे. हे ब्रह्म म्हणजे गमन क्रियेचं पाय आहेत, ज्याच्या योगाने सर्व प्राण्यांना क्रियेचा कर्तेपणा प्राप्त होतो. अर्जुना, ज्याच्या सत्तेने विश्वाला आकार प्राप्त होतो, ज्याच्या व्यापकतेमुळे विश्वाचा विस्तार होतो आणि ज्याच्या निर्विशेषत्वामुळे विश्वाचा संहार होतो, ते ब्रह्म आहे. जे पृथ्वीचीही आधारभूत पृथ्वी आहे, जे ब्रह्मरूपी पाणी पिऊनच पाणी हे प्राण्यांना जीवन देणारं झालंय, ज्या तेजाने सूर्य चंद्र अग्नी तारका विद्युत रत्न सुवर्ण असे तेजाचे दिवे लावले आहेत, ते ब्रह्म आहे. जे वायूचा श्वासोच्छ्वास आहे, म्हणजे वायूमुळे आपण श्वासोच्छ्वास ग्रहण करतो, परंतु वायूलाही जे आधार आहे
जे आकाशाला देखील राहण्याकरता पोकळी देतं. पोकळी म्हणजेच आकाश ना, परंतु त्या आकाशालाही राहण्याकरता पोकळी ज्याच्यामुळे आहे, ज्याच्या प्रकाशाने सर्व जगत भासतं. म्हणून वैयासिक न्यायमालेमध्ये असं चिंतन आलेलं आहे, यद्भासा निखिलम विभाति विषयः यो न स्वयं ज्योतिषाम यस्याहुर्भुवनोद्भवस्थितिलयान लीलामयान सूरयः. तस्य भासा सर्वमिदं विभाति. त्याच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होतं, असं उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. पण ज्याच्या प्रकाशाने हे सर्व जग भासतं ते ब्रह्म आहे. फार काय सांगावं अर्जुना, जे सर्वच आहे परंतु ज्याच्यात सर्व नाही, म्हणून द्वैत भावाला जिथे प्रवेश नाही ते ब्रह्म आहे. जे पाहिल्याबरोबर, ज्याचं आत्मत्वाने प्रत्यक्ष झाल्याबरोबर दृश्य जगत आणि द्रष्टा म्हणजे अंतःकरण विशिष्ट जीव हे सर्व एकत्र ऐक्य रूपाने मिश्रित होतात, म्हणजे ब्रह्मरूप होतात. ते ब्रह्म आहे, ते ज्ञेय आहे. हे त्याचं दर्शन झाल्याबरोबर, प्रत्यक्ष झाल्याबरोबर, आत्मत्वाने प्रत्यक्ष झाल्याबरोबर द्रष्टा आणि दृश्य हे वेगळं राहत नाही, हे केवळ दर्शन स्वरूपच होतात, ऐक्य रूपाने मिश्रित होतात. ते ब्रह्मरूप आहे. आणि मग त्या अभेद स्थितीत ते ज्ञान ब्रह्मच, ज्ञाता ब्रह्मच आणि ज्ञेय ब्रह्मच. आणि ज्ञानाने जी मोक्षरूपी स्थिती प्राप्त होते ती देखील ब्रह्मच. म्हणून ज्ञानोबरायांनी आपला अनुभव असा व्यक्त केला आहे बघा, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहणारा आणि दृश्य पाहते हे दुरी सारून मी ते परमात्मा पाहिलेला आहे. म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी त्या ठिकाणी नष्ट होते. मग मोजणे संपल्यानंतर जशी आकड्यांची बेरीज जशी एक होते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानानंतर साध्य साधनाधिक ऐक्याला म्हणजे ब्रह्मरूपतेला प्राप्त होतात. ब्रह्मज्ञान झालं की साध्यही ब्रह्मच आणि साधनही ब्रह्म, सर्व ब्रह्मच, सर्वम खलु इदम ब्रह्म ही स्थिती प्राप्त होते. आणि अर्जुना, हे ब्रह्म सर्वांच्या हृदयात आहे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी द्वैताच्या वहीत महाभूतांपासून धृतीपर्यंत 36 तत्वांचा हिशेब लिहिला गेला आहे, परंतु हा विशेष परमार्थतः न झालेल्या तत्वांचा असल्यामुळे शून्यच आहे. म्हणून आता हे वर्णन पुरे, ते तर सर्वांच्या हृदयातच आहे. म्हणजे असं 36 तत्वांनी युक्त असलेला जो परमात्मा आहे त्याचं चिंतन केलेलं आहे. आणि मग पुढे सांगतात, याप्रमाणे हे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय हे संक्षेपाने सांगितलेलं आहे. आणि माझा जो भक्त आहे तो हे सर्व जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्यास योग्य होतो. याकरताच पुढचा श्लोक दिलेला आहे, इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावा योपपद्यते. पुढे सांगण्याकरता विस्तार पुष्कळ आहे, परंतु एकंदरीत 300 अभंगांपेक्षा अधिक आपला विचार झालेला असल्यामुळे अभंगांचं वाचन करण्यातही आपल्याला बराच वेळ लागतो. आणि यामुळे वेळेची मर्यादा वगैरे पाहत असताना या ठिकाणी मी थांबतो. उद्याला 13वा अध्याय पूर्ण करण्याची इच्छा आहे. पाहू, जर पूर्ण झाला ठीक आहे, अन्यथा परवाला निश्चितपणे पूर्ण होणारच आहे. आतापर्यंत क्षेत्र म्हणजे काय ते या अध्यायामध्ये सांगितलं. यानंतर ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. मग ज्ञानाचा विरोधी जे अज्ञान आहे ते अज्ञान कसं असतं ते सांगितलं. आणि त्यानंतर ज्ञेय कसं आहे ते सांगितलेलं आहे.
एवढा विचार सांगून पुढे सांगतात की असं हे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय जे मी संक्षेपतः सांगितलेलं आहे, ते जो जाणतो तो माझ्या स्वरूपाला, माझ्या भावाला प्राप्त होतो, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. असो, आजचं हे वाङ्मयीन पुष्प श्री स्वामीजींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी मी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण